नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सारं जग विष्णुमय आहे. या चराचर सृष्टीत सर्वांठायी असणाऱ्या त्या विश्वात्मक विष्णूची अनुभूती घेणं हाच खरा वैष्णव धर्म आहे. व्यवहारी जगातले सारे भेदाभेद हा निव्वळ भ्रम आणि अज्ञान आहे. हे भेदाभेद मानणं हाच मुळी एक अत्यंत अमंगळ असा विचार आहे. समाजातील भेदाभेदाच्या या भिंती पाडून टाकणं हेच त्या सर्वेश्वराचं एकमेव पूजन आहे. तुकोबारायांनी मांडलेली विश्वबंधुत्वाची केवढी ही उदात्त संकल्पना आहे. संत तुकोबारायांच्या या ओवीची प्रत्यक्ष अनुभूती आजही आपल्याला पंढरीच्या वारीत येते. धरणी आसन आभाळ माथा, ब्रह्मरस वाटण्या रचियेली गाथा. या साकार विश्वातील अवघे चराचर हे त्या एकाच परमेश्वराचा अल्प असा अंश आहेत. आपण सारी त्या एकाच विष्णूची लेकरं आहोत. म्हणूनच हे सारं विश्व एका कुटुंबासमान आहे. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन अत्यंत विवेकाने या ओवीच्या माध्यमातून मांडणारे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणूनच मरणार आहोत. तरीही माणसाभाणसात आजही भेदाभेदाच्या अनेक भिंती आहेत. धर्म, पंथ, वंश, जात, प्रांत, वर्ण या साऱ्या भेदाभेदांची विषवल्ली आज आपल्या प्रत्येकाच्या मनात आणि त्यामुळेच सर्व समाजात अत्यंत वेगाने फोफावते. हेच एकमेव कारण आहे आजच्या सामाजिक अशांततेचं आणि उद्रेकाचं. म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्याच मनातली ही भेदाभेदाची अमंगळ अशी विषवल्ली आपण संघटितपणे उपटून टाकायला हवी. माणसं तोडण्यापेक्षा माणसं जोडण्याचा विचार हाच सम्यक सामाजिक विकासाचा एकमेव पाया आहे. या ओवीत तुकोबारायांनी सांगितलेला हा खरा वैष्णव धर्म जर आपल्यापैकी प्रत्येकाने आचरणात आणला तर आपल्या सर्वांच्या जीवनात उन्नतीच्या, समृद्धीच्या आणि प्रगतीच्या बागा फुलतील. या वैष्णव धर्माच्या आचरणानेच अवघ्या संतांनी आविष्कृत केलेलं विश्वबंधुत्वाचं आणि विश्वशांतीचं स्वप्न या भूलोकी एका क्षणात साकार होईल यात शंकाच नाही. आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात पुढच्या ओवीचा अभ्यास करायला. तिथपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.